नमस्कार, मी सदा विचारे. आज आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सरचे स्वागत करतो. आज आपल्या इथे जे गेस्ट आलेले आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे तरुण नेतृत्व, जसं की तुंबाड संघटनेचे अध्यक्ष अखिल भारतीय तुंबाड संघटनेचे अध्यक्ष ल उतावळे सरांना आज आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. नाही, नाव नीट घ्या ना साहेब. लय उतावळे म्हणतात तुम्ही. माझं नाव आहे उतावळे, म्हणजे ओके. लक्ष्मण यदुनाथ उतावळे. लय बरं, उतावळे बरं. म्हणल्यावर त्यांना वाटेल हे हं, लयच हं, उतावळे काय की असं. तर आपल्या इथे आज आपण स्वागत करतोय उतावळेजींना. ठीक आहे सर, ओके तर चालेल. स्वागत करूया आणि जाणून घेऊया की त्यांनी ही जी तुंबाड संघटना जी उभा केलेली आहे त्याच्याबद्दल, त्यांचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या लग्नांसाठी अडथळे त्याच्याबद्दल. तर नमस्कार सर, स्वागत करतो तुमचं आपल्या नमस्कार, पॉडकास्टमध्ये. घ्या समजून, पॉडकास्टमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आमच्याकडे बरेच मंडळी येऊन गेलेले आहेत आणि तुम्ही इथं नाही, आलात. म्हणून तर मी आलोय. बरोबर. आता तुमच्या ह्या पॉडकास्टवर मी हम्म. बघितलंय ना, मोठे मोठे नेते आले. बरं. हा, कोणी तिकीट मागायला येते, हम्म. कोणी मंत्री व्हायला येते, नेते येतात निवडून येतात, बरं. तिकीट मागायला आलेल्या लोकांना तिकीट तिकीट मिळतंय. भेटतात. मग हा, सगळ्यांचं सगळं काम होतंय. मग आम्हाला आमचं काम करून घ्यावा नक्की. आणि आमची वेदना जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला ह्या मंचावरती बोलवलं. त्याच्याबद्दल आम्ही अखिल भारतीय तुंबाड संघटनेतर्फे आणि माझ्यातर्फे लय उतावळेतर्फे मी तुमचं बरं. आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बरं, धन्यवाद. मला एक तुम्हाला विनंती करावं लागेल की बोला जसं तुमच्याकडे सगळे राजकारणी आले, कोणाला हम्म. तिकीट भेटलं, कोणी निवडून हम्म, आलं, हम्म, कोणी हम्म. मंत्री झालं, तसं आमचे लग्न होत नाहीत. बरं. आणि लग्न न झालेल्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी ही आम्ही अखिल भारतीय तुंबाड संघटना काढली बर. आणि त्या संघटनेतल्या प्रत्येक मुलाचं लग्न व्हावं, मुलाचं. कमीत कमी ते उपाशी मरू नये, म्हणून ह्या संघटनेचं उद्दिष्ट बरं, आहे. बरं. आणि म्हणून मला असं वाटतं की होईल का. होईल नक्की. आता इथं आलेल्या प्रत्येकाचं होतेच हा, काम आणि म्हणूनच आम्ही इथं आलोत. बरं, त्याच्या आधी मी काय करतो, पर्सनल मी माझं काम बघतो. बरं. हो का, हे बायोडाटा आहे. आता आलं. मी तुम्ही बी उपाशीच इथं फार आहे आशेन ह्या अखिल भारतीय तुंबाड संघटनेचा अध्यक्ष मी आहे हा. आणि त्याच्यात सगळ्यात आधी माझंच झालेलं नाही. अरे बापरे. त्याच्यामुळं मी हे बायोडाटा घेऊन आलेलो आहे. आणि हे बायोडाटा. बघा, ही जन्मपत्रिका आहे. हम्म. पण मी काय करतो, जन्मपत्रिका काही देत नाही तुम्हाला. हम्म. हा? तुमच्याकडे एखादी मुली मला दाखवा, आमच्याकडे तिच्याशी 36 गुण मिळणारे मी पत्रिका तयार करून तुम्हाला देतो. लयच ऍडव्हान्स कार्यक्रम आहे तुमचा. काम म्हणजे होईल ना सगळं. काम होणार ना. इथं आल्यावर कमीत कमी आमचे जे काही 3.5 लाख मेंबर आहेत तुंबाड संघटनेत, 3.5 लाख. त्यातल्या कमीत कमी 2-3 हजाराचे, आणि माझं जर लग्न झालं तर कमवलं होईल का. नक्कीच होईल. आपण नक्कीच प्रयत्न करू, महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करू हा, आणि चालू करू. मग सुरू करा. चला. आमचं पण घ्या समजून. तर तुमचा बायोडाटा सर एकदमच म्हणजे भारीच आहे. म्हणजे तुम्ही बनवलायच एवढा भारी, पण इथं वय जरा लय बारीकच म्हणजे टाकलंय. जरा काय टाकलंय? 22च टाकलंय. 22 वाला आला का? हो, 22. नाही 3-4 बायोडाटे आहेत. बर. एक 22चा आहे. हा. हा, जशी पोरगी येईन तसा बायोडाटा पुढे सरकीत असतो आम्ही. एक 27 वाला आहे. 22, 27. त्याच्या पुढे जायचंय का? हा, मग जावं लागलं. आता तुमचं वय 32 वाला सुद्धा आहे. हा. कसं वय सांगता येत नाही हो. बर. आता बघा, माझ्याकडे बघून तुम्हाला माझं वय किती वाटतंय? आता खरं सांगू का खोटं? म्हणजे तुम्हाला कसं तसं आता बघा, अध्यक्ष आहे तुम्ही. मोडणारा असेल तर खोटं सांगा. 22 वर्षाचा कावळा तरुणच बसलाय आपल्याकडं. जर तुम्हाला पण बरं वाटेल, आम्हाला पण बरं वाटेल म्हणून 22 सांग. कसं असतंय माहिती का, थोडं हे जमलं तर कट करा. येस. माझं वय ना, मी तिथं 22 वर्ष लिहिले, पण थोडं जास्त आहे. समजा तुम्हाला जर जमत असेल तर 27 पकडा. 27 पकडू. हा, काही हरकत नाही. ठीक आहे, मग 27 आपण वय पकडू सरांचं. खरं सांगू का? आता हिथं पण तुमचं खरं आहे का? मला सांगा ना, किती सांगितल्यावर जमेल? आता मला तर 37 पर्यंत जमलं नाही तुमचं, तर आता 27 सांगून कसं जमलं? 10 माझं खरं वय कसं काय ओळखलं तुम्ही? आता मग आम्हाला एवढी लोक इथे येऊन बसले, आम्हाला एक्सपिरियन्स आहे की तेवढा. बरं, असू द्या, पण हे कट करा. 37 कुणाला कट सांगू करा. नका बरं का. आम्ही सांगू. 37 वर्षाच्या पोराचं लग्न नाही झाल्यावर सगळे पोराचं? म्हणतात ह्याच्यात काहीतरी. पोरगाच आहे ना मी. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी माणूस होत नाही. मी तोपर्यंत मुलगा आहे. बरं. अहो, 22ला लग्न होते, लोकांचा गाढव होतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर तर तुमचं नाही, आम्हाला गाढव व्हायचंय. हां. डुकार म्हणलं तरी चालतंय, बाप. पण आम्हाला लग्न करायचं. बर. असं आम्ही नाही की आमच्याकडनं नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, तर 22चा ठेवून टाकू आपण, ह्यांचं 27 वय घेऊ. बर.
असं चांगला बायोडाटा बनवला आणि किती जणांना दिला आतापर्यंत हा बायोडाटा? हे बायोडाटा तुम्हाला सांगतो मस्त तर येणार नाही, मस्त तर यायलाच नाही पाहिजे. मी पहिल्या ह्याच्यात काहीतरी 1000 छापले होते. 1000? हां, गाव दिसन तिथं बायोडाटा जातोय. बरं हे झालं तुमच्याकडे हार्ड कॉपी आहे, बरं ठेवतो हे इथं. लईच म्हणजे साहेबांनी खर्च केला बायोडाटावर आणि स्वतःवर पण. असे म्हणजे तुम्ही किती बायोडाटा छापलेले आहेत सर? बायोडाटा किती छापलेत बघा, तुम्हाला सांगतो. बायोडाटा मी जवळपास छापले होते पहिल्या ह्याच्यात 1000 प्रिंट मारल्या होत्या 1000 नुसते हार्ड कॉपी. आमची जी काही वेबसाईट आहे अखिल भारतीय तुंबाट संघटनेची, त्याच्यावरती तर तुम्हाला मिळूनच जात आहे. पण इतक्या ठिकाणी बायोडाटा वाटलेत मी माझे, लग्न काय झालं नाही. आता तर मला एक जणांनी सजेशन दिलं की तुम्ही ते सार्वजनिक मुतारी शौचालय त्याच्या बाहेर ते गुप्त रोगाचं नसतात का वाटत, गुप्तरोधकाची ते तशा मला वाटतं बायोडाटा आता आम्हाला वाटावं लागतील. असा पण टार्गेट एकच आहे, उपाशी मारायचं नाही, लग्न करायचं. लग्न करायचं त्याच्यामुळे छान छान. पण जिथं लग्न करायचं टार्गेट आहे, पण तुम्ही ही जी संघटना उभा केली आणि परत अखिल भारतीय म्हणजे भारतात सर्वत्र ही संघटना चालते. सध्या महाराष्ट्रात आहे, नाव भारतीय ठेवले, पण महाराष्ट्रातून पहिल्यांदा महाराष्ट्रात जे काही आमचे तुंबलेले म्हणजे लग्न न झालेले युवक आहेत त्या लोकांसाठी पहिले काम करू आणि त्याच्यानंतर मग आपल्या भारतात पूर्णपणे जाळं पसरू असं आमचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रापुरतं म्हणलं तरी खूपच मोठं जाळं आहे तुमचं. येस येस येस. पण तुम्ही ही संकल्पना कुठून आली? म्हणजे तुम्हाला असं तुंबाड संघटना काढावी, अशा लोकांसाठी काम करावं, ही जी संकल्पनाच म्हणजे युनिक आहे जरा. युनिक संकल्पना ह्याच्यासाठी की ज्याचं लग्न झालं नाही तो माणूसच युनिक असतो आणि मी सगळ्यात युनिक माणूस मी तुमच्यासमोर बसलेलो. ते तर आम्हाला कळलं. जवळपास सांगतो मी वयाच्या, आता कसं सांगू, बरं खूप दिवसापासून खूप वर्षापासून मी लग्न करण्यासाठी स्ट्रगल करतोय. लग्न काय जमाना झालं साहेब. आणि माझं जेव्हा जमिना झालं, खूप प्रयत्नावरती तर बोलूयात आपण की मी माझं लग्न जमण्यासाठी काय काय प्रयत्न केले. पण जेव्हा मला कळलं की हायरा एवढे प्रयत्न करून लग्न होत नाही, तर माझ्यासारखे समदुःखी खूप सारे लोक या महाराष्ट्रात असतील, त्यांचा लढा उभारण्यासाठी, त्यांची एक मोठ बांधण्यासाठी, त्यांना उपाशी न मरू देण्यासाठी, त्यांचे लग्न करून घेण्यासाठी या संस्थेची उभारणा केली. छान छान, खूपच मोठं काम केलंय आणि खरंच गरज आहे या म्हणजे तुमची जी संघटना आहे तुंबाड संघटना, याची गरज आहे महाराष्ट्राला आणि भारताला पण आहे 100%. पण तुम्ही आज अजूनपर्यंत तुंबलेले म्हणजे तुम्ही तुमचंच लग्न झालेलं नाही, तुम्हाला किती अडचणी आल्या असतील आणि तुमचे प्रयत्न आम्हाला नक्कीच आवडत. माझ्या अडचणी जर सांगायला लागलो साहेब तर तुम्हाला स्वतःच जमलेलं. तुमचं झालंय का? माझं झालंय. आयला नाही तर तुमचा फॉर्म भरून घेतला असता मी आता संघटनेमध्ये. बरं ठीक आहे, असू द्या, दुसऱ्या संघटनेला मी नंबर देतो तुमचा. माझ्या अडचणी जर ऐकल्या तुम्ही साहेब तर तुमचं स्वतःचं जमलेलं लग्न मोडावं वाटेल तुम्हाला. माझंच? हां, अहो लग्न व्हायना म्हणून आम्ही इतके काय काय प्रयत्न केलेले आहेत. काय प्रयत्न केले? पहिले तर तुम्हाला आता कसं सांगू ह्याच्यामधून, सांगा आता, कसं तरी सांगा तुम्हाला जमल असं. काय नाही केलं म्हणून तुम्ही विचारा. काय होतंय, सगळ्यात पहिले तर हे आपण लग्न जमवायला गेलो कुठं, मुलीकडच्या अपेक्षाच लई येतो. असणारच ना अपेक्षा. आपण काय लिमिट त्याला? आता मुलीचं लग्न करायचं म्हणलं अपेक्षा असणारच. मुलीच्या अपेक्षा वेगळ्या, बरोबर, बापाच्या अपेक्षा वेगळ्या. मुलीची जी अपेक्षा आहे ते त्यांना पाहिजे मुलगा पुण्यात राहणार. मुलगा पुण्यात, बरोबर. मी म्हणलं येतो पुण्यात, मी राहतो पुण्यात. बर, स्वतःचं घर पाहिजे. मग घर तर लागल ना. आता मुलगी म्हणते स्वतःचं घर इथं पुण्यात पाहिजे. माझ्या 7 पिढ्याने पुण्याकडे तोंड करून सुद्धा उभे राहिलेले नाही कुणी. आता पुण्यात घर कसं घ्यायचं मी? अवघड आहे. नुसत्या घरावर थांबत नाही. पोरगी म्हणती शनिवार रविवार फिरायला आपल्याला गाडी पाहिजे. गाडी पण पाहिजे बघा. कुठून आणायची? बरं मी एकदा विचार केला, काय जे काय जमीन असेल गावाकडची ती फुकू इकू, इकडं पुण्यात एखादं घर गाडी घेऊ, लग्न तर होईल. मग बरोबर आहे. तिच्या बापाची अपेक्षा गावाकडे जमीन पाहिजे. आता जी जमीन मला विकायची ती जमीन तिच्या बापाला पाहिजे. बर, बापा शेती गावाकडे शेती पाहिजे बापाला. म्हणजे जरा बॅकअप. मी विचारलं का तुमची पोरगी आमच्या शेतात काम करणार आहे का? ती म्हणले नाही. मग शेती कशाला पाहिजे? ती म्हणले तुमचं कुठं मागं पुढं डगमगलं तर उद्या इकायला. बरं नुसती शेती नाही, गावाकडे चांगलं घर बी पाहिजे. मी म्हणलं का? तर ती म्हणते पिशवी टाकवायला गावाकडे आल्यावर. 2 दिवस दिवाळीला जर पोरगी आमची गावाकडे आली ती चांगल्या घरात राहायला नको का? चांगल्या घरात राहायला पाहिजे. त्याच्यासाठी बी त्यांना घर पाहिजे.
मग म्हणजे पुरीला पुण्यात घर पाहिजे, पुण्यात नोकरी पाहिजे, पुण्यात गाडी पाहिजे, आणि बापाला गावाकडे जमीन पाहिजे आणि गावाकडे घर पाहिजे. कसं साधायचं हे कसं सगळं? साधायचं? मोठाच अवघड प्रश्न आहे. हो, बरं झालं बाबा. म्हणजे पुरीच्या ठीक आहे, बापाच्या ठीक आहे, पण आईच्या काय अपेक्षा नाहीत हे पुरीच्या आईच्या हां पुरीच्या आईची अपेक्षा तर लय डेंजर आहे. पुरीची आई म्हणती माझ्या पुरीला सासू नसली पाहिजे. आता हिचा कुणीतरी सासूरवास केला असेल, ही सांगते की माझ्या मुलीला सासू नको. अरे आता माराव का आमची म्हातारी आम्ही? याला अवघड आहे. मग या अवघड झाली ह्या अपेक्षा आहेत. कसं लग्न व्हायचं आमचं? अरे बापरे. जाऊ दे, पण आता तुमच्या काय अपेक्षा आहेत का मग? माझ्या अपेक्षा हां माझ्या फक्त 2च अपेक्षा आहेत. 2च अपेक्षा आहेत. एक तर जी पुढची ती पोरगी पाहिजे, पोरगीच असणार, आणि दुसरी ती जिवंत पाहिजे. ह्याच्या पलीकड ह्या पठ्ठ्यानी काही अपेक्षा पाळलेली नाही. बरं. म्हणजे खूपच साध्या अपेक्षा आहेत. पण तुम्ही हे अपेक्षा ठीक आहे, पण हुंडा वगैरे मागत असाल म्हणून पण लग्न होत नसेल तुमचं? कोण? तुम्ही? मी? हो. पुरीला हुंडा? हो. कुठल्या जगात बसलात? अरे आम्ही इथं घेऊन बसलोय. मी देतो द्या पोरगी, तर पोरगी द्याय ना कुणी मला. अरे बापरे. म्हणजे हुंडा तुम्ही घेऊन बसले? मी हुंडा घेऊन बसलोय की बाबा मी हुंडा देतो, मला पोरगी द्या. बर. काय कमी असं ना माझ्यात? काय माहिती बाबा, मला तर तीच कळलं. तुम्ही हुंडा बी घेऊन बसले, तुमच्या अपेक्षा बी काय नाही, तरी तुम्हाला मुली भेटणार. मग तुम्ही ह्याच्यासाठी काही उपाय वगैरे काही केले नाही? हे भारी आहे. जिथं सांगते तिथं उपाय बघा, ज्योतिष बघा. कुठं तुम्ही एक अंगाऱ्या दुपाऱ्यावाल्याचा लय ज्योतिषाकडे गेलो. तुम्हाला सांगतो, पत्रिका दाखविल्या. कुणी म्हणतंय तुमचा गुरु अशक्त आहे, कुणी म्हणतंय तुमचा गुरु वक्री. काय तर म्हणले शुक्राचं काय, शनीचं काय, असले काय ग्रह माझ्या डोक्यावर मारले. बर. आमची सगळी पिढाच संपली. अहो तुम्हाला सांगतो, असे काय ज्योतिष बघितलेत. एका ज्योतिषाकडे गेलो होतो, एक नाही, ज्योतिष आठवीत आठवणात मला. एका ज्योतिषाकडे गेलो होतो, किस्सा आठवला म्हणून सांगतो. त्याने दिला मला गंडा, काहीतरी देवाचं बाहेरून फिरून गंडा दिला, आणि माझ्या हो काही हातात बांधला. 3 महिन्यात लग्न नाही झालं. तुम्हाला जी म्हणीन ती देईन. चांगलं आहे की मग. मला वाटलं एवढं कॉन्फिडेंटली बोलतंय, आता होतंय काय की लग्न. 6 महिने झालं, लग्नाचा पत्ता नाही. पोरगी बघायला, कुणी पोरगी बघायला या म्हणलं तरी यायना झालं ना. मग गेलो त्या ज्योतिषाकडं, म्हणलं तुम्ही तर म्हणले होते 3 महिन्यात लग्न होईन. 6 महिने झाले ना बाबा, अजून लग्नाचा पत्ता नाही. मग माझा हातात घेतलाय आणि म्हणतोय गंड्याची गाठ उलटी बसली. गंड्याची गाठ? माझं डोकं फिरलं. मी म्हणलं तुझ्या आईची गाठ, तुझ्या शिवी दे. गाठ मला सांगा, गाठ उलटी सुलटी कशी असते हो? बरोबर, शिव्या द्यायची लायकी त्याची. मग शिवी नाही दिली, ही गाठ उलटी सुलटी कशी? बरोबर. असा धोका दिला, लयच अवघड केलं. मग हे तर नाही. मग दुसरं एक होतं, ती म्हणला मी उपायाचे पैसे नाही सांगत, उपाय जालिम सांग. उपाय सोपा सांगतो, पण उपाय सांगायचे पैसे घेतो. त्याने लय पैसे घेतले माझ्याकडून एक जणाने. बर. उपाय काय सांगितला? काय म्हणते, घराच्या आजूबाजूला मुंग्या असतील ना, तिथं साखर टाका. अच्छा, मुंग्यांना साखर टाका. मला वाटलं लय सोपा उपाय. बर. 3.5 वर्ष झालं मुंग्याला साखर टाकतोय, सगळ्या घराला मुंग्या लागल्यात, आम्हाला मुंग्या लागल्यात. अरा. पण लग्न काय जमलं नाही. लयच खतरनाक उपाय सांगितला होता. असले काय धोका देतो तो. हे तर काहीच नाही. तुम्हाला सांगतो, आमच्या संघटनेतल्या लय पोरांच्या अशा आमच्याकडं तक्रारी आल्यात. बर. हे सगळे ज्योतिष हे सगळे काय करतात, म्हणते तुम्हाला मंगळ आहे, तुमच्या ह्याची शांती करावं लागन. बर. एक जण तर म्हणला तुम्हाला रुटीच्या झाडासोबत लग्न करावं लागन. रुटीच्या झाडासोबत? म्हणलं झाडासोबत लग्न कसं करू? बरं, झाडापर्यंत ठीक आहे. कुणी म्हणतंय कुत्र्यासोबत लग्न, रुटीचं झाड, लिंबाचं झाड. बर. कुत्र, डुकर, मांजर, अरे बापरे, गाडाव, सगळ्यासोबत लग्न लावले ह्यांनी, पण आमचं पुरीसोबत काय लग्न लागलं? अरे देवा. शांती करायची. याचा एवढा मोठा खर्च व्हायला लागला ह्या सगळ्या गोष्टीचा. तुम्हाला सांगतो, एका ज्योतिषाने तर दर महिन्याला नवीन लग्न सांगायचं, इतकं पैसा हाणायचं माझ्याकडून. त्यांनी माझ्याकडून घेतलेल्या पैशात स्वतःच्या पुरीचं लग्न केलं, पण माझं काय लग्न झालं नाही. ज्योतिष हुशारच निघाला. पुरीचं लग्न लावलं? अरे, मग तुम्ही त्याला जाब नाही विचारला का? जाब कशाला जाब? ती म्हणतोय होईन, तुमचे ग्रहच एवढे कडक आहेत, आमच्या काय आवडण्यात येईनात. एक जण म्हणला कुळदैवताला जावा. ठीक आहे म्हणलं, जाऊ. कुळदैवताला गेलं पाहिजे. पुन्हा म्हणतेत ह्या देवाला जावा, पुन्हा म्हणतेत महादेवाला जावा. बर. पुन्हा म्हणतेत इकडे शनीला जावा.
एवढे देवदेव केलेत तुम्हाला सांगतो आम्ही. हम्म, 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 हम्म. दर आठवड्याला कुठंतरी गाडी घेऊन जातो बर. फॅमिलीसोबत. आमच्या गावात दिल्या नावाचं एक पोरग आहे, दिल्या. त्यांनी काढली होती एक गाडी हम्म. हप्त्यावर. हप्त्यावर गाडी. सगळे हप्ते ह्या पट्ट्याने भरलेत. तुम्ही? आज सारखंच मी कुठं ना कुठं त्याची गाडी घेऊन जातोय देवदेवाला. अरे माझ्या जीवावर ते EMI भरतोय गाडीचे. त्याची गाडी फिटली पण माझं लग्न झालं नाही. अरे लईच अवघड काम झालं. मग तुम्ही त्याची गाडी पण तुमच्या खर्चातनं फेडली का? आमच्या खर्चातून फेटली. काय सांगायचं हो, आमचा स्ट्रगलच डेंजर आहे. लई स्ट्रगल डेंजर. बापरे. एखादं नवस बिवस राहिलाय कुठला? बाबा काय तुम्ही नाव काढले हो नाही म्हणजे नवसाचं. विचारलं हो. मी 11, 11. बापाने 21 बापरे. आणि आईने 51 नवस केलेत. लईच. एवढे नवस केलेत. आता आम्हाला आठवणात त्याच्यासाठी 2 वह्या भरल्यात. कुठल्या देवाला कुठला नवस फेडलाय. अरे देवा. मला तर वाटतंय त्या देवादेवाचेच भांडणं लागले. मी फेडतो मला आणि असंच त्या भांडणात माझं लग्न व्हायना झालंय. मग कुठलाच देव धावून येईना ना. हा, कोणीच सुपारी उचलली ना माझ्या लग्नाची. काय? मी तर म्हणतो ना की जर माझं यदा कदाचित लग्न झालं हम्म. तर आम्हाला तर कळणार नाही कोणत्या देवाचा नवस पावलाय आणि कोणत्या देवाने लग्न केलंय. अहो मग त्या सगळ्या देवाचे नवस फेडता मी मगाशी तुम्हाला जमीन सांगितली 5 एकर माझ्याकडे. 3.5 एकर विकावं लागेल नुसते नवस फेडायला. नुसतं नवस फेडाय. अहो तरी बी चालतंय, माझं व्हायला पाहिजे म्हणून मी तरसवलोय. मी तयारीतच बसलेलो आहे नुसतं. अहो तयारीत बसले पण तुम्ही भांडणच एवढी लावली तर आता कोण येणार तुमचं नवस फेडायला? आणि त्यात पुन्हा हे गावातले असतात ना अंगारा दुपारीवाले, हा हा हा. ते लय डेंजर. ती म्हणते तुम्ही लांब लांबचे देव केले पण गावचंच मसुबा ग्रामदेवत हे सगळं उपाशी ठेवलंय. बकरं कापावं लागन. बापरे. मग बकरं मागचे लगातार 6 महिने दर महिन्याला एक बकरं कापायला लावलंय मला. दर महिना एक बकरं? हा. बापरे. गाव अख्खं मटण खाऊन खाऊन सुटले आणि मी असा वाळायला लागलोय. मग काय करणार आता? पुन्हा मला 7व्या महिन्यात कळलं हे माझीच मित्रमंडळी त्या बुवाकडे जाते आणि सांगतात ह्याला बकरं कापायला लावा. म्हणजे मी त्यांना पार्टी देत नाही तर अशी फिरवून पार्टी घेतात. बरोबर, दिली पाहिजे ना पार्टी. आणि ती मजा मारतात मी बोकड कापल्यावर. मग काय. आणि मी चाललोय असं सुकून लय कर्म कहाणी वाईट, एवढी कर्म कहाणी वाईट. दर वेळेस लगीन सराई आली की म्हणतोय आता या लगीन सराईत होते काय की आपलं. बर बर बर. आणि होईल लगीन सराई निघून जाते. आता ह्या लगीन सराईत तरी माझं उरकन म्हणून बघा मी इथं आलेलो आहे. नाही नाही, बरं केलं तुम्ही आले ते. पण तुम्ही ते मॅट्रिमोनी वगैरे मध्ये पण नाव नोंदवायचं ना, तिकडं पण भेटतात की मुली वगैरे. मॅट्रिमोनी? हा, ते असते ना साईट शादी.com तसलं काय काय काय. काय वाटतंय तुम्हाला? हा ना, विचारलं गेली का नाही. केलं असन का नसन? वाटतंय तुमचं वयानुसार केलं तर असेल. अहो सगळं बसलोय ना करून. त्या मॅट्रिमोनी साईटवरती एक नाही जेवढ्या साईट नावं घ्या आणि मी तिथं तुम्हाला सांगतो माझं रजिस्ट्रेशन आहे सगळीकडे. पैसे भरून प्लॅटिनम मेंबरशिप तसलं सिल्वर काय नाही, सगळे मेंबरशिप घेतोय. काय काय ह्याच्यावर तर ते म्हणतात की तुम्ही नुसतं रजिस्ट्रेशन केलं की पोरगी समोर उभा राहते प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये. तसल्या सुद्धा मेंबरशिप केल्या. ते काय मीटिंग बिटिंग करतात ना ते. अहो मीटिंग करते, चॅटिंग करतेत. पण घोळ लय वेगळा आहे. काय घोळ आहे बरं? त्याच्यावर जो 100 पुरी असतील का, 100 मधले 50 तर पोरच आहेत. पोरच? लय लुटलं हो मला. अरे बापरे, ये बापरे. चांगलं गुलगुल वरतात. फोटो एवढे भारी भारी तुम्हाला सांगतो पुरीचे. बर. मला नुसतं ती पोरगी बघितली की स्वप्न, पोरगी बघितली की स्वप्न. अरे बापरे. आणि मी दिवसभर हुरळून जातोय चायला या पोरीसोबत जर लग्न झालं तर काय मजा होईन बाबा. बर बर बर. मग ती पोरगी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करती, नंबर बी देती, चॅटिंग बी करती, मग मस्तपैकी बोलती बी. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणते मी इथं आले जरा पैसे कमी पडतात पाठवता का. अरे बापरे. म्हणजे मीटिंगला वगैरे बोलवलं. मी म्हणलं दुसऱ्याच दिवशी हिला कसं काय पैसे लागायला लागले हो. पण आपल्याला आपण तुंबाड बरोबर, आपल्याला करायचंय लग्न, देतो पाठवून. काही दिवसांनी कळतंय आपला तो उपयोग झाला ना भाऊ. बर. मग ते भेटायला बोलवल्यावर भेटायला येत नाही. हा का. लग्नाची बोलणी तर लांबच. आणि मी एका जणाला भेटायला बोलवलं. म्हणलं तिच्या घरचा पत्ता विचारला, ते काय भेटायला यायना. तिच्या घरचा पत्ता काढला, गेलो घरी. काय किरण म्हणून होती. किरण? मस्त. मी गेलो दरवाजातून विचारलं तुमची किरण कुठे हो. ती म्हणली आमची किरण नाही, आमचा किरण आहे. बर. किरण
किरण माझ्या आरपार गेला ना. अरे देवा. हा, मग किरण ते पोरग निघालं. पोरग निघाला. अरे आमच्या तुंबाड संघटनेत हम्म, ह्या मॅट्रिमोनीचे जे काय अनुभव आलेत हम्म, 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 हम्म. 50% मुलंच निघालेला. मुलंच आहेत. लुटते तो, लय स्कॅम चालू आहे. आमच्यासारख्याने कुठं बघावं कुठं जावं हे कळाना झालंय. हा ना, ते तर आहे. आता पण तुम्ही तिथं पण लुटले गेले म्हटल्यावर अवघडच झालं. मग मीटिंग झालीच नाही शेवटपर्यंत. कशाची मीटिंग झाली, हम्म, भेटायला बोलवली की टाळतेत. पैसे मागतात ऑनलाईन. पण तुमचं असं प्रेम वगैरे कधी झालं नाही का? आता तुम्ही एवढं म्हणजे वय झालंय म्हणा, म्हणजे वय सांगत नाही, पण तुमचं प्रेम प्रकरण असेल की एखादं? काय असन ते असो. लयच खुश. मला माझी आई म्हणते तू लय राजकुमारासारखा दिसतोस गोड. आई बोलत असेल लेकराला, गोडच वाटतात लेकर म्हणजे. मग त्या आईनेच मला फसवलं बघा. आई म्हणते माझं कसं दिसतंय पिल्लू, एकदम गोरं गोमटो. मग आईला बाहेरच्या पुरी का मला म्हणत नसतील तशा. ते हुशार आहेत ना. म्हणजे तुम्ही म्हणता ना तुम्ही प्रेमात पडले का? हा, मी तर रोजच प्रेमात पडतोय. तुम्ही पडाच, तेच म्हणलं. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी दिवसातून 3दा पण पडतो. पोरगी बघितली की प्रेम होतंय मला. वेगवेगळ्या का त्याच पोरीवर? वेगवेगळ्या म्हण. बरं बरं. पोरगी नुसती समोर उभा करा, मी पडलोच प्रेमात. अरे लयच पण त्याच्या आईला घोळ असा आहे की समोरून कुणीच माझ्या प्रेमात का पडत नसेल बरं. आता ते अवघड आहे. तुमचं लयच अवघड आहे बघा. एकच पोरगी होती, प्रेमाबद्दल ऐक. ती म्हणायची तू लय चांगला आहेस. बोलायची. हा, लय गुलुगुलू बोलायची. पोरगीच होती नक्की? तेच तर कळलं नाही. बर बर. नाही पण भेटायची तेव्हा वरून तर पोरगीच दिसायची. वरचे बरोबर. मग मला आज हे खाऊ वाटतंय, हा, मला आज तिकडे जाऊ वाटतंय. बर. मग कार्यक्रम, हा, म्हणजे कार्यक्रम ठेवायचा, लग्न वगैरे करायचं तसलं कोणी बोललं की ह्या बघा मला मी एक पत्नी माणूस आहे, पण ती बी व्हाय नाही. बर. तसलो काही नाही. पण आम्ही कुठं बी गेलो हातच लावू द्यायची नाही, अशी लांब बसायची आणि म्हणायची सगळं लग्नानंतर. अरे बापरे. मग म्हणायचं यार चांगल्या घरची दिसते काय की. संस्कारी आहे. लोय खर्च केला त्याच्यावर मी. बर. मला वाटतं 6-7 महिने तिने मला एवढं फिरवलं ना साहेब. घरातले पैसे चोर, ज्वारी आली एक, बाजरी आली वीक, कापूस आला वीक, पगार आला तिच्यावरच घालव. 7 महिने. बर. मग काय लग्नाचं बोलले का नाही? मी बोललो तिला आपण एकदा लग्न करू. एकदा लग्न करू म्हणजे लग्न करू म्हणायचं? एकदाच करायचं, आयुष्यभर टिकवायचं. हा बरोबर. दुसऱ्या दिवसापासून फोनच बंद झाला तिचा. का बर? आता कुणाला माहिती, तिलाच माहिती बिचारीला. परत आलीच नाही का? परत आली ती 2 लेकरच घेऊन आली एका वर्षाने. 2 लेकरं? लग्नाच्या आधी एक होतं हे मला नंतर कळलं. आणि ते पोरं, त्या पोरीनं लग्न केल्याचं वाईट वाटलं नाही साहेब. ते गाबडं मला बोबडं मामा म्हणायला लागलं. अरे मामा बनवला लागा. ती बोबड जीव देणार होतो त्या दिवशी. बर. पण उपाशी मरायचं नाही म्हणून कुठंतरी लग्न करणार. तरी लग्न ही पठ्ठ्या जिद्द मनाशी बांधून त्या दिवशी. नाही तुमची जिद्द चांगलीच आहे. तुम्ही ही जिद्दच ध्यानी मनी ठेवून तुमचं ध्येय. आणि नुसती जिद्द नाही, बर, तयारी सुद्धा आहे माझी तशी. तयारी पण आहे का? हा, म्हणजे आमची जी काही संघटना आहे त्याच्यात मीच अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. हे बघा तुम्हाला जसा हे बायोडाटा दाखविला, हा ही पत्रिका तर काय 1 मिनिटात आम्ही बदलून देऊ शकतो. 1 मिनिटात पत्रिका. आता झालंय काय, मी एवढं सगळं स्वासल्यामुळं आमचा कुठल्या ज्योतिषावर विश्वास नाही. आता आम्ही आमच्या संघटनेतले ज्योतिषी बनवलेत. पूर्वीची पत्रिका जशी येईल तसं आम्ही ती पत्रिका बनवून देतो. 36 गुण जुळतात. बोला पुढं काय होतं. लईच मोठी एवढं टेक्नॉलॉजीचा लईच उपयोग केलाय म्हणजे. हे काय ही मंडवळी ही सोबत घेऊन फिरतो आम्ही. म्हणजे एखादी पोरगी जर म्हणली लगेच. अरे बाप, लईच तयारीत आहे तुम्ही. हे हळकुंड काय? हळकुंड. पोरगी जर म्हणली ना लग्न करायचंय, हळद बी करायची, हिथल्या हिथं घासून मी अंगाला हळद लावून उभा आहे. लईच खतरनाक काम आहे. पोरगी म्हणायलाच फक्त उशीर. पोरगी म्हणायला उशीर आहे. तुम्ही म्हणता एवढीच तयारी आहे काय? मग अयो, पत्रिका छापलेली. पत्रिका बी छापली का? पब्लिकला बी दाखवायला आवडेल मला. फक्त पुरीचं नाव टाकायचं बाकी. एवढ्या तयारीने शिवबाय पठ्ठ्या पोरगीच भेटाना. तुम्ही म्हणता एवढंच कुणी लग्नाला येते, लग्न कसं काय? आम्ही लग्न लावणारे भटजी सुद्धा आमच्या संघटनेत तयार केलेत. संघटनेतच? हा. अरे बापरे. कुणाला लिहिता वाचता येत नसेल पण मंगलाष्टिका म्हणता येते. आणि त्यात सगळ्यात जास्त PhD माझी.
म्हणून दाखवू काय एखादी म्हण नक्की एखादी. गंगा सिंधू असं असं सरस्वती च यमुना लयच तयारी केली. असू द्या मुली. गोदावरी लयच उतावळी सारखी. नर्मदा गेली. हा छानच कार्यक्रम केला. तयारी अशी, तयारी खूप खतरनाक. एवढी तयारी खतरनाक केलेली. म्हणजे कुणी नसलं तरी तुम्ही तुमचा कार्यक्रम करू शकता. बघा, जिद्द आहे हे. मग बरं. माणसाने एखाद्या स्वप्न बघावं तर ते स्वप्न पूर्ततेसाठी सगळ्या गोष्टीने आपल्या बाजूने तयार राहायचं. 100 आली पोरगी की लग्न कार्यक्रम झालाच पाहिजे. लग्न बरं. तीच लग्न. त्यासाठी ड्रेस वगैरे शिवलाय का नाही? ड्रेस वगैरे ह्याचं तेवढं थोडंसं सांगायला जरा थोडंसं दुःख वाटतंय. का बरं? 3 वर्षापूर्वी एकदा ड्रेस शिवून घेतला होता. अच्छा, 3 वर्ष आधी शिवला होता. टेलरने काय केलं, त्यात एक चूक केली. माया सोडली नाही. माया कळते का? नाही. ड्रेसला आतून थोडंसं बाबा एखादी साईज वाढली तर थोडं वाढवतं, त्यांनी सोडली नाही माया. आता 3 वर्षात मी झालो हे पोट फिट जरा. टेलरला तर कसं माहिती? आता ते ड्रेस यायना झाला म्हणून. पण आता आमच्या संघटनेत टेलर सुद्धा आहेत जे स्पेशल फक्त लग्नाचे ड्रेस शिवतात. अरे बाबा. म्हणजे त्यांना. आणि दुसरी गोष्ट, आम्ही काय होतोय, जेव्हा आमच्याकडे कोणी रजिस्ट्रेशन करतंय तुंबाड संघटनेत, मी तुंबलेला म्हणून, तेव्हा त्याचं ड्रेसचं माप घेतलं जातंय आणि त्याची कॅटेगरी बनवतो आम्ही. आणि त्या कॅटेगरीमध्ये एकच ड्रेस कमीत कमी 10,000 लोकांना येते. एक ड्रेस 10,000 लोकांना? ही आमची युनिक आयडेंटिटी, युनिक आयडिया आहे. छान आहे. त्याच्यामुळं मला ज्यांचा ड्रेस होतो अशा आमच्या संघटनेत जवळपास 25,000 कार्यकर्ते. त्याच्यामुळं मला ड्रेसचं काही नाही. एक फोनवरती 10 ड्रेस आपल्याकडे इथे येऊ शकतात. म्हणून फक्त तुम्ही पोरगी उभा करा. आता मी कुठून पोरगी उभा करू? मी म्हणतो ना की एखादं जर पोरगी बनून उभा राहिलं तर हिथल्या हिथे त्याच्यासोबत चायला दणक्यात लग्नच असो. म्हणजे खतरनाकच कार्यक्रम आहे. म्हणजे टेलर बी ह्यांचेच, कपडे बी ह्यांचेच, फक्त त्यांना मुलगी द्या. छान. पत्रिकेत नाव टाकायचंय फक्त, लगेच मी काय पेन आहे तिथं. आता मुलगी हिथं चालल्यावर कशाला पत्रिका? कोण येणार परत? डायरेक्ट लग्न लावून टाका. असतं ना पुन्हा दाखवायला पत्रिका. बरोबर. असो. ट्रेस तर तुम्ही चांगलेच हे केले नियोजन वगैरे, पण हे घोड्या वगैरेचं काही नियोजन केलेलं आहे का नाही? घोडा तर घोड्याची एक स्टोरी लय डेंजर सांगितली. स्टोरी आहे का? घोडा. दुःखी भावना आहे माझी ह्याबद्दल. घोडा म्हणलं की आमच्या गावात एक संदीपान नावाचा माणूस होता. लग्नात घोडं देण्याचा त्याचा बिझनेस होता. बर. त्यांनी नवीन घोडा आणला आणि मला म्हणला की लक्ष्मण भाऊ, मला लय उतावळे नाव आहे माझं, पण गावाकडे लक्ष्मण भाऊ म्हणतात. लक्ष्मण, तुझं या लगीन सरायत लग्न होतंय, माझ्याच घोड्यावरून तुझी मिरवणूक काढू. आता ही कधीची गोष्ट आहे तुम्हाला मला सांगता येणार नाही, कारण वय उघडं पडेल. पण तुम्हाला सांगतो, आम्हाला तरी सांगा. पण तुम्हाला सांगतो, घोडा म्हातारा होऊन मेला होतो. बर. घोडा म्हातारा झाला का? घोडं मेलं ते म्हातारा होऊन, पण माझं काय लग्न झालं नाही. त्या घोड्यावर बसायचं माझं स्वप्न. लय जुनी गोष्ट अधुरं झालं. असं म्हणजे आता ते स्वप्नच राहिलं. काय करणार? घोडा आला होता पण लागला नाही पाठी, म्हणजे बसला नाही त्याच्यावर. असं म्हणजे तुमची दुःख कहाणी ऐकून खरंच मला पण लय दुःख वाटलं. पण काय करू शकतो आपण? पुढूया तुमच्या पुढच्या संघटनेबद्दल आपण बोलूया. आता तुम्हाला सांगतो, त्यानंतर मला असं कळलं की आपलं जे दुःख आहे ते खूप लोकांचं दुःख आहे. माझ्याच गावात 350 पोरं माझ्यासारखे होते. बर. मी म्हटलं मग फक्त हे काय माझं एकट्याचं दुःख नाही. आम्ही मग त्या 350 पोरांनी एकत्र येऊन एक संघटना काढली. बरं. मग कळलं प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक शहरात असे तुंबलेले भरपूर लोक आहेत आणि ह्या लोकांचा एक आवाज बनला पाहिजे. मग मीच त्याचा पुढाकार घेतला. अखिल भारतीय तुंबाड संघटना काढली आणि त्या संघटनेच्या नावे रजिस्ट्रेशन. काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. बर. चांगलाच प्रतिसाद मिळाला की. आता आम्ही काय केलेलं आहे, आमचं ध्येय एकच आहे, आपल्या संघटनेतला एकही मुलगा उपाशी मरता कामा नये. त्याचं लग्न झालंच पाहिजे. लग्न नाही झालं तरी त्याची काही ना काही सोय, रशियन म्हणा, काही रशियन सोडा, पण कमीत कमी बांगलादेशी म्हणा किंवा कुठलीही म्हणा, त्याची सोय झाली पाहिजे. त्याचं लग्न झालं पाहिजे आणि तो आयुष्यात तृप्त झाला पाहिजे. हे आमच्या संघटनेचं आद्य कर्तव्य ध्येय आहे. यासाठी संघटना मोठी केली. मी मोठ्या मोठ्या पक्षांना भेटलो. बर. मी आता तिकिटासाठी सुद्धा यावर्षी हे करणार आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये?
पार्लिमेंटमध्ये हा विषयच एवढा मोठा आहे की मी जर उद्या आमदार झालो तर विधानसभेत सुद्धा हा मला विषय मांडायचा आहे की बाबांनो आमचं काहीतरी करा, केलंच पाहिजे. हा नाही तर उद्या पार्लमेंटमध्ये शेतीमुळे लोक आत्महत्या करायला लागलेत, शेतीमुळे लोक नक्षलवादी व्हायला लागलेत. उद्या आम्ही लग्न झाले नाही आणि आमचं कुणी ऐकलं नाही, आम्हाला तुम्ही पोरगी दिली नाही म्हणून आम्ही नक्षलवादी होऊ शकतो. बरोबर, मोठाच मुद्दा आहे. मग हा पार्लमेंटमध्ये गाजलाच पाहिजे. सामूहिक बहिष्कार घालणार ह्या वेळेस आम्ही. मला तिकीट नाही दिलं तर समजा उद्या निवडणुका लागल्या तर आमच्या संघटनेचा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार असणार. आम्हाला आधी हळद लावा मग आमच्या बोटाला शाई लावा हे आमचं ब्रीदवाक्य असणार आहे. छान छान. आधी आम्हाला हळद लावा मग आमच्या बोटाला शाई लावा हे आमचं ब्रीदवाक्य. म्हणजे सरकारने तुमचं लग्न लावून द्यावं असं तुमचं ब्रीदवाक्य सांगते. तर ब्रीदवाक्य नाही, आमची मागणीच आहे. अच्छा, मागणी. याच्यासाठी येत्या काळामध्ये आम्ही आंदोलनं सुद्धा करणार आहोत, मोर्चे सुद्धा काढणार आहोत. आणि भारतात असे मोर्चे निघाले नसतील अशा पद्धतीचे मोठे मोठे मोर्चे, आंदोलनं येत्या काळामध्ये तुम्हाला आमच्या संघटनेचे झालेले दिसतील. म्हणजे सरकारने ह्याच्यात हात घालावा असं तुमचं मत आहे. नाहीच तरी झालं तुमचं लग्न समजा, कारण सरकार एवढं प्रायव्हेट गोष्टीमध्ये लक्ष देत नाही, नाहीच झालं तर तुम्ही काय करणार? बघा, संघटना ज्या वेळेस आपण काढतो, माझा स्वतःचा एकट्याचा प्रश्न नाही हा. बरोबर. उद्या समजा आमच्या संघटनेत काही मुलांचे लग्न झाले नाही आणि सरकारने आमच्या ह्याच्यात लक्ष घातलं नाही तर आम्ही सामूहिक पद्धतीने पासपोर्ट आणि विजा काढण्याचा एक देश आहे, तुम्हाला माहिती आहे? देश कोणता? त्या देशात प्रत्येक मुलाला 4 लग्न करावीच लागतात, कंपल्सरी. अरे बाप. त्या देशाचा विजा मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही एक देत नाही ना, आम्ही देश सोडतो आणि तिकडे 4 करतो. आता हे आमचं पुढचं पाऊल असणार आहे. बर म्हणजे देशातले युवा वाचवायचे. गल्ली ते दिल्ली नाही, गल्ली दिल्ली आणि परदेश सगळीकडे आमचे प्रयत्न चालू आहेत. पण आम्ही आमच्या पोरांना आणि मी स्वतः उपाशी मारणार नाही. आता उपाशी मारणार नाहीच, पण तेच की म्हणलं तुमचे प्रश्न सोडवा नाही तर तुम्ही देश सोडणार, हे तुमचं ब्रीदवाक्य आहे. आता सरकारने यात कसा पुढाकार घ्यायचा हे सरकारच ठरवल. येस. आणि जाता जाता मला तमाम माझे जे काही मुलं आहेत जे आता माणसं होण्याच्या उंबऱ्यावर आहेत, त्यांना सांगणे की तुमचं लग्न होत नसेल, अडीअडचणी असतील, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या संघटनेची लिंक दिलेली आहे, त्यात जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही तुमचं वाजवू. छान. आणि ह्यांची तयारी खूप जोरात आहे बरं का. जे कोणी तुंबलेले व्यक्ती असतील त्यांनी नक्कीच लग्न न झालेले म्हणा, लग्न न झालेले जे कोणी तरुण मुलं असतील त्यांनी नक्कीच आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटच्या वर कमेंट केली तरी चालेल. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन रजिस्टर करा. तिथं लय उतावळे साहेबांचा नंबर देखील असतील. माणसाला नाव जरी घेतलं चुकीचं तरी आवडत नाही. कसं लग्न व्हायचं यांचं असो, हा प्रश्न मोठा आहे, देश पातळीवर नेण्यासारखा प्रश्न आहे. आणि साहेबांनी खूपच मोठं प्लॅनिंग केलेलं आहे याच्याबद्दल. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे पण आम्हाला सांगा आणि लिंकवर जाऊन नक्की रजिस्टर करा. आणि ते सांगा कोणतं ते रजिस्ट्रेशन नंतर करा. पोरगी असली तर पहिले फोटो पाठवा म्हणून. रजिस्ट्रेशन नंतर करा, पण एखादी कुठली आडल्याली नडल्याली लंगडी पांगडी कशी का पोरगी असना, पण ती पोरगी पाहिजे, पोरगी पाहिजे आणि ती जिवंत पाहिजे. तर अशा मुली असतील तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा. आणि अजून एक साहेब, ही पत्रिका छापलेली, जर ह्या पॉडकास्टमधून आमचं लग्न झालं तर ह्या पत्रिकेत 2च गोष्टी वाढवायच्यात. एक तर मुलीचं नाव, दुसरी एक गोष्ट ऍड करायची, आशीर्वादाने घ्या समजून पॉडकास्ट. छान. सदा विचारे भाऊ. नक्की आवडेल आम्हाला. धन्यवाद. आल्यामुळे आमच्या खूप काही प्रश्नांची उत्तरं पण मिळाली आणि तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे हे आमच्या समाजाला कळालं. धन्यवाद.